शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे, वंचितांचे नेते, माजी आमदार, माजी राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, प्रहार संघटनेचे अध्यक्ष असे सन्माननीय बच्चू कडू यांना शिवसेना जी सत्ताधारी पक्ष आहे, ज्याचे सर्वोच्च नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांच्याकडनं विधान परिषदेची ऑफर आल्याची बातमी ही अॅग्रोवननं प्रसारित केली। त्यानंतर श्री बच्चू कडू यांना मी फोन केला आणि त्यांची भूमिका जाणून घेतली। त्याविषयी आपण जरा सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्याला माहितीये, जेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड झालं त्यावेळेस बच्चू कडू यांचा सक्रिय सहभाग त्यामध्ये होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून जायला सांगितलं होतं। त्याच्यानंतरच्या घडामोडी आपल्याला माहिती आहे की बच्चू कडू हा असा माणूस आहे की तो सत्तेत जरी असला तरी पण सामान्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, वंचितांचे प्रश्न जे असतात ते मग सरकारचा विरोध पत्करावा लागला तरी चालेल, परंतु ते उचलत असतात आणि हीच त्यांची एक महाराष्ट्राला वेगळी ओळख आहे। त्याच्यामध्ये त्यांनी नंतर मोजरीला कर्जमाफीचं उपोषण केलं। त्या उपोषणाला सुद्धा जे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री पण त्यांच्या पक्षाच्या वतीनं ज्यांनी शपथ घेतली अशा मंत्र्यांनी मोजरीला भेट दिली होती। सरकारी बळ त्यांच्या उपोषणाला दिलं होतं की त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। त्यानंतर श्री बावनकुळे पालकमंत्री आले आणि त्यांनी लेखी दिलं की आम्ही समिती स्थापन करून उपोषण सुटलं। मात्र सरकारनं ते लेखी देऊन त्याचा काहीही फायदा झाला नाही। मग नागपूरला एक मोठं भूतोन भविष्य ते आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये सुद्धा श्री एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी भेटीगाठी दिल्या किंवा एकंदर आम्ही सकारात्मक आहोत सरकारच्या वतीनं। एक सॉफ्ट कॉर्नर एक आंदोलकाला श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 6 मार्च 2026 ला राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना कर्जमाफीची घोषणा केली, परंतु त्याच्यामध्ये भाजपनं बच्चू कडूंना क्रेडिट देणं टाळलं। खरं बघायला गेलं तर उपोषण असो, नागपूरचं आंदोलन असो, त्यानंतरची समिती गठीत करणं असो, शेतकरी नेत्यांची बैठक असो, त्या बैठकीतनं 30 जून 2026 ही कर्जमाफीची तारीख मिळणं असो किंवा अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कर्जमाफीची घोषणा करणं असो, या सगळ्या याच्यामध्ये बच्चू कडूंचा खूप मोठा रोल आहे आणि त्याचं क्रेडिट त्यांना जायलाच पाहिजे होतं। मात्र ते भाजपनं न देता मला वाटतं अमरावतीमध्ये कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे सांगितलं त्या माईक मधनं की हे क्रेडिट गोज टू बच्चू कडू, आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी होते। एकंदर आता विषय जर आपण बघायला गेलं तर एकनाथ शिंदेंना बच्चू कडू का हवे आहेत, तर एक बच्चू कडूंच्या पाठीशी हजारो दिव्यांगांची फौज आहे आणि ते दिव्यांगांसंदर्भात त्यांनी जे काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे। मला वाटतं 500-1000वरनं त्यांचा पगार 2500 घातलेला आहे आणि तो 6000 केल्याशिवाय बच्चू कडू शांत बसणार नाही, ही त्यांची भूमिका आहे। हे त्यांचं खूप चांगलं काम आहे, त्याबद्दल कौतुक झालंच पाहिजे। शेतकरी चळवळ एकदम थांबलेली असताना स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घालून सभा, मोर्चे, आंदोलन करत करत एक मोठं आंदोलन उभं केलं। त्याच्या माध्यमातून कर्जमाफी सरकारला घोषणा करायला त्यांनी भाग पाडलं। हे पण एक त्यांचं मोठं काम आहे आणि आपण बघतो की आता त्यांचा पराभव झाला विधानसभेमध्ये। पराभव झाल्यानंतर त्यांचे एकंदर आपण बघतो मागचे भाषणं जे आहेत की एकदम पोटतिडकीनं शेतकऱ्यांची बाजू मांडताना, तसं भाषण आता सध्या विधानसभेमध्ये नाहीये। शेतकरी नेताच विधानसभेमध्ये सध्या नाहीयेत। सगळे जे लोक आहेत ते सगळे आपापल्या पक्षाचे आहेत आणि हे लोक पक्षाचेच त्या ठिकाणी बाजू ओढत असतात। अशा याच्यामध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी जर का ऑफर दिली असेल तर बच्चू कडूंना मी काल फोन केला, ते म्हणे माझ्या कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, दिव्यांग बांधवांशी मला चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, मी ते बघेल। परंतु मीही त्यांना सांगितलं की किमान एखादा माणूस आपला विधान परिषदेत किंवा विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पाहिजे, त्यांनी आपली बाजू जबरदस्त रेटली पाहिजे आणि तुम्ही सत्ताधारी बाजूने असले तरी सुद्धा शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे प्रश्न आक्रमकपणे मांडता हे महाराष्ट्र जाणतो। त्याच्यामुळं मीही त्यांना म्हटलं ऑफर आली असेल तर घ्यायला हरकत नाही। शेवटी शेतकऱ्याचा नेता राजकीय क्षेत्रामध्ये जिवंत राहिला तर शेतकऱ्यांच्याच प्रश्नांना त्या ठिकाणी अजून ताकद मिळणार आहे। त्यामुळे मीही त्यांना विनंती केली की तुम्ही ती ऑफर घेतली पाहिजे आणि तुम्ही विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे। मात्र सुरुवातीला मी वरती जे टायटल टाकलेलं आहे ते टायटल टाकलेलं आहे की बच्चू कडू विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि प्रश्नार्थक चिन्ह। खालची जी लाईन आहे माझी ती म्हणजे देवाभाऊंचा किंवा फडणवीसांचा नकार, एकनाथ शिंदेचा आग्रह। आता एकनाथ शिंदेना हवंच आहे की एवढा एक
चांगलं फॅन फॉलोईंग असलेला, महाराष्ट्रभर एक बेस असलेला नेता जर का आपल्या पक्षाच्या विधान परिषदेचा सदस्य होत असेल तर साहजिकच आहे पक्षाला त्याचा फायदा होतोय. मात्र देवाभाऊचा विषय असा झाला की त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा आमदार हा बच्चू कडूंच्या विरोधात निवडून आलेला आहे. त्यामुळे भाजपला बच्चू कडूंचं महत्व नाहीये किंवा त्यांना ते नकोशे आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये गेलं पाहिजे असं मला मनातून वाटतंय. तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्कीच व्यक्त व्हा. व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, प्रत्येकाने आपापलं मत मांडलं पाहिजे. त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी समज गैरसमज प्रचंड पसरवले. राजकारणामध्ये सुरेश अण्णा धस यांनी सांगितल्याप्रमाणे फार कोणी संत तुकाराम नसतं. मात्र आपलं काम करत असताना आपलं ध्येय काय, आपण कुठल्या ध्येयासाठी आलेलो आहोत, त्या ध्येयाच्या प्रती आपली बांधिलकी असते. आपण आमदार आहोत, आपण राज्यमंत्री आहोत किंवा आपण चळवळीतले आहोत, तर आपलं काम काय आहे, आपल्याला कोण निवडून दिलंय, तर त्यांच्या पत्नीचे प्रश्न मांडणं हे महत्वाचं असतं. ती गोष्ट बच्चू कडू हे प्रामाणिकपणे मांडतात. मी गेल्या 1.5-2 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे. त्याच्यामुळे त्यांनी जावं असा माझा सुद्धा आग्रह आहे. अनेकांना एक प्रश्न पडू शकतो की बच्चू कडूंचा जो आता आक्रमक चेहरा आहे तो विधान परिषदेची आमदारकी घेतल्यानंतर तशा पद्धतीचा राहील का? तर मी 100% खात्री देतो तो माणूस कुठेही जाऊ द्या, शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे प्रश्न तितक्याच ताकदीनं मांडतो आणि आम्ही आहोत ना त्यांना सांगायला, मांडावंच लागतील. ठीक आहे. सो तुमचं मत कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.